नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणती कामं आठवणीने करावीत याची माहिती देणार आहे किंवा त्या कामांची आठवण मी तुम्हाला या व्हिडिओतून करून देणार आहे। ज्या घरामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही कामं होतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैवपणे वास करते किंवा त्या घरामध्ये कधीच कशाचीही कमी पडत नाही। ज्या ताई किंवा ज्या महिला खूप अनुभवी आहेत, ज्यांच्या लग्नाला भरपूर वर्ष झालेली आहे, कदाचित त्यांना ही कामं नवीन वाटणार नाहीत, पण ज्या ताई नवीन आहेत, ज्यांचं नवीनच लग्न झालेलं आहे किंवा नव्याने त्या लक्ष्मीपूजन करणार आहे आणि बऱ्याच जणींचं असंही होतं की सणावारांच्या घाईगडबडीमध्ये ही कामं करण्याचं राहून जातं, कदाचित त्यांना या व्हिडिओचा भरपूर फायदा होऊ शकतो। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। हा व्हिडिओ फक्त महिलांसाठीच नसून महिला, पुरुष, लहान मुलं सगळ्यांसाठीच आहे। दिवाळीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या मागे भरपूर गडबड असते, तर सर्वांनी मिळून ही कामं केली तरी सुद्धा चालतील। मंडळी, येत्या 12 नोव्हेंबरला म्हणजे रविवारी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे। तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं। सर्वात प्रथम अंघोळ करण्याच्या अगोदरच आपली स्वच्छतेची सगळी कामं आवरून घ्यायची, जेणेकरून दिवसभरात आपल्याला जी काही कामं करायची असतात ती आपल्याला अगदी निवांतपणे करता येतील। आता दिवाळीच्या जवळपास 7-8 दिवस अगोदर तरी आपण आपल्या पूर्ण घराची साफसफाई केलेली असते, तरी पण तुम्हा सर्वांना माहिती आहे की हिवाळ्याच्या दिवसात भरपूर धूळ येते आणि आपल्याला ज्या दिवशी लक्ष्मीपूजन करायचं आहे त्या दिवशी तरी आवर्जून आपल्याला आपल्या घरामध्ये एकदम साफसफाई ठेवायची आहे। कुठेही कचरा पडलेला असता कामा नये किंवा कुठेही धूळ असता कामा नये, कारण धुळीमध्ये प्रचंड नकारात्मक ऊर्जा समाविष्ट झालेली असते। त्यामुळे सर्वात प्रथम स्वच्छतेची कामं करा। आपल्या घराचा मुख्य दरवाजा मागून पुढून व्यवस्थितपणे पुसून घ्या। ओल्या कपड्याने तुम्ही तो पुसून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे लाकडी वस्तू पुसण्याचं काही लिक्विड असेल तर ते वापरून सुद्धा तुम्ही दरवाजे पुसून घेऊ शकता। मात्र फरशी पुसण्यासाठी तुम्ही वेगळा कपडा ठेवा, दरवाजा पुसण्यासाठी वेगळा कपडा ठेवा। दोन्हीसाठी एकच कपडा वापरू नका, कारण की आपल्या दरवाजावर आपण उंबरठ्यावर माता लक्ष्मीची पावलं चिकटवलेली असतात किंवा आपल्या दरवाजावर गणपतीचा फोटो, मूर्ती किंवा काही का होईना एखादी देवी देवतांची प्रतिमा आपण चिकटवलेली असते। त्यामुळे दोघांसाठी वेगळा कपडा तुम्ही ठेवू शकता। आणि तुमच्या घराच्या कोणत्याही दरवाजांच्या कड्या जर वाजत असतील किंवा आपण जेव्हा दरवाजा मागे पुढे ढकलतो तर बऱ्याच वेळा त्या बिजागऱ्यांमधून असा आपल्याला कुई कुई किंवा काहीतरी आवाज येत असतो, जो आपल्या कानाला अजिबात चांगला वाटत नाही। तर बऱ्याच वेळा दरवाजांवर आपण जास्त दिवस ऑइल वगैरे सोडलं नाही किंवा तेल वगैरे टाकलं नाही तर दरवाजांचा असा करकर किंवा वेगळा आवाज यायला लागतो आणि जो खरंच खूप निगेटिव्हिटी तयार करतो। तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे, जिथे दरवाजा जॉईंट केलेला असतो, जिथे त्या दरवाजाच्या बिजागऱ्या असतात, तर तिथे तुम्ही आपलं जे खोबरेल तेल असतं किंवा आपण केसांना लावतो ते तेल आहे, ते जरी तुम्ही थोडं थोडं त्याच्यावर सोडलं तरी पण दरवाजांचा अजिबात आवाज येणार नाही। तर ही एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे। कधी पण लक्षात ठेवायचं, आपल्या घराचे जे दरवाजे असतात तर त्यांचा विचित्र आवाज येता कामा नये। हा जो आवाज असतो तो दारिद्र्य उत्पन्न करतो किंवा यामुळे आपल्या घरामध्ये कटकटी होऊ शकतात, तर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे। या दिवशी घराची फरशी पुसताना किंवा लादी पुसताना तुम्ही पाण्यामध्ये खडे मीठ टाकू शकता किंवा आपलं जे काळं मीठ असतं ते सुद्धा तुम्ही टाकू शकता। त्याचबरोबर थोडीशी हळद, गोमूत्र, म्हणजे यापैकी कोणतीही एखादी वस्तू किंवा एखादा पदार्थ तुम्ही जर पाण्यामध्ये टाकला तर त्याने तुम्ही फरशी, लादी पुसू शकता। त्याचबरोबर तुमच्याकडे तुरटी असेल तर तुरटीचं पाणी तयार करून किंवा पाण्यामध्ये तुरटी टाकून तुम्ही फरशी पुसू शकता। आणि तुमच्याकडे काही लिक्विड वगैरे फरशी पुसण्याचं असेल तर त्याने तुम्ही फरशी पुसली तरी सुद्धा चालेल, पण आपले जे नैसर्गिक घटक आहे ते घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी किंवा घरामध्ये प्रसन्नता आणण्यासाठी खूप मदत करतात। आणि विशेष सांगायचं झालं तर तुम्ही पाण्यामध्ये कापूरवड्यासुद्धा टाकू शकता किंवा कापूरवड्यांची बारीक पूड तयार करून सुद्धा पाण्यामध्ये टाकून त्याने सुद्धा फरशी पुसली तरी पण घरामध्ये एक वेगळंच चैतन्य येतं, कारण कापराला सुद्धा एक छानपैकी सुवास असतो आणि कापराचे काय काय उपयोग आहेत हे तुम्ही सर्वजण जाणताच। तर यापैकी म्हणजे मी तुम्हाला जे काही पदार्थ सुचवले त्यापैकी कोणत्याही एका पदार्थाचा वापर करून तुम्ही तुमच्या घराची फरशी व्यवस्थित पुसून घ्यायची आहे।
त्याचबरोबर या दिवशी तुमच्या घराच्या अंगणामध्ये किंवा घराच्या समोर जी काही जागा असेल तिथे छानपैकी रांगोळी काढायला अजिबात विसरू नका. लक्ष्मीची पावलं तुम्ही काढू शकता, गोपद्म म्हणजे गाईची पावलं काढू शकता, किंवा जास्तच मोठी जागा असेल तर तुम्हाला या दिवशी चांगली मोठी रांगोळीसुद्धा काढता येईल. बरेच जण फुलांनीसुद्धा रांगोळी काढतात, तर तसंही तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर जर गणपतीचा फोटो वगैरे काही असेल तर गणपतीची सुद्धा पूजा तुम्हाला या दिवशी सर्वप्रथम करून घ्यायची आहे. तुम्ही एकदमच लवकर उठलेला असाल, तुमचा उंबरठा वगैरे तुम्ही छानपैकी पुसून घेतलेला असेल तर त्याच्यावर तुम्ही हळदीचं लेपन करू शकता, किंवा जास्तच घाई गडबड असेल तर फक्त मुख्य दरवाजा पुसून दरवाजाच्या समोर म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर तात्पुरती म्हणजे एक छोटीशी रांगोळी काढून, नंतर तुम्हाला मोठी रांगोळी काढायची असेल तर तात्पुरती तुम्ही छोटीशी रांगोळी काढून दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यांमध्ये 2 दिवे लावू शकता. उंबरठ्याची हळदी कुंकू फूल अक्षदा वाहून पूजा करू शकता. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला लक्षात ठेवून तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे. आणि अमावस्या असल्यामुळे त्याचबरोबर माता लक्ष्मीचं पूजन या दिवशी आपल्या घरी होत असल्यामुळे आपल्याला तुळशीची पानं या दिवशी अजिबात तोडायची नाही आहेत. तुम्हाला जर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुळशीची पानं भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करण्यासाठी लागत असतील तर ती तुम्ही आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत, म्हणजे 11 तारखेला शनिवारच्या दिवशी, ते पण सूर्यास्त होण्याच्या अगोदर. कारण यावर्षी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आहे. तर नरक चतुर्दशीला भगवान श्रीहरी विष्णूंची किंवा श्रीकृष्णाची पूजा करण्याची सुद्धा पद्धत आहे. आणि जिथे माता लक्ष्मी तिथे श्रीहरी विष्णू असं आपण म्हणतो. तर तुळशीची पानं आपल्याला नक्कीच लागणार आहेत, तर तुम्ही ती आदल्याच दिवशी तोडून ठेवा. आणि अमावस्येच्या दिवशी फक्त तुम्ही तुळशीला पाणी घालायचं आहे, तुळशी मातेची पूजा करायची आहे. आणि या दिवशी दोन्ही वेळेस म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस तुम्हाला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशीजवळ सुद्धा तुम्ही छानपैकी रांगोळी काढू शकता. आणि या दिवशी तुळशीच्या आसपास कुठेही कचरा होऊ देऊ नका. जितकी स्वच्छता तुम्हाला या दिवशी ठेवता येईल तितकं माता लक्ष्मीला तुमच्या घरी आल्यानंतर प्रसन्न वाटल्याशिवाय राहणार नाही. तुमची तुळशीची जी कुंडी असेल तीसुद्धा तुम्ही छानपैकी स्वच्छ करून घ्यायची आहे. आजकाल आपण खूप छान छान आकाराच्या कुंड्या घेतो, तर फक्त नुसतं तुळशीला पाणी घातलं, तुळशीची पूजा केली एवढंच नाही, तर तुळशीचं जे काही भांडं असेल, कुंडी असेल, ती पण तुम्हाला कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायची आहे. ज्यांना तुळशी वृंदावनापाशी सारवायला जागा असेल किंवा तुम्ही आत्तापर्यंत सणावाराच्या निमित्ताने रांगोळी काढण्यासाठी सारवत असाल तर तुम्ही ती कामंसुद्धा या दिवशी आठवणीने करून घ्या. यानंतरची सगळ्यात महत्त्वाची आठवण म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस आपल्याला अजिबात पुरत नाही, कारण कामच आपल्या पाठीमागे तितकी असतात. कधी दिवस उगवला, कधी लक्ष्मीपूजनाची वेळ जवळ आली हे आपल्याला सुद्धा कळत नाही. त्यामुळे वेळेचं अगदी योग्य नियोजन करा. घरातील सर्वांना कामामध्ये सामील करून घ्या, जेणेकरून ऐनवेळी तुमची कोणतीही धावपळ होणार नाही. अगदी योग्य वेळेत योग्य मुहूर्तावर तुम्ही अगदी सावकाशपणे म्हणजे निवांतपणे मनोभावे लक्ष्मीपूजन करू शकाल. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काही वस्तू आपल्याला आणाव्या लागतात, ज्या आपण अगदी अगोदरसुद्धा आणू शकत नाही. जसं की आपल्याला पूजेमध्ये काही गोड पदार्थ किंवा मिठाई ठेवायची असेल, किंवा पानं फुलं लागत असतील, अजूनही बऱ्याच साऱ्या गोष्टी की ज्या अगोदर आणून ठेवल्या तर त्या खराब होतात, ताज्या आणण्याला आपण पसंती देतो. तर त्यासुद्धा तुम्ही आठवणीने व्यवस्थित लिस्ट करून आणून ठेवा. आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या घरी जी काही वाहनं असतात त्यांनासुद्धा आपण फुलांचे हार माळा घालतो. तर कधीकधी काय होतं, सणावारांचे दिवस बघून या फुलांना हारांना खूप महागाई आलेली असते. त्यामुळे एवढे सगळे तर आपण रेडीमेड आणू शकत नाही. तर तुम्ही फुलं पानं घेऊन या आणि तुमच्या घरातील महिलांना तुम्ही या माळा तयार करून देऊ शकता. तुमच्या घरातल्या वाहनांसाठी तुम्ही छानपैकी हे हार घरच्या घरी तयार करू शकता. कारण महिलांच्या मागे या दिवशी जरा जास्त गडबड असते, तर पुरुषांनी किंवा घरातील मुलाबाळांनी यामध्ये हातभार लावला तर काहीच वावगं ठरणार नाही. सण आपण आपल्या पूर्ण घरादारासाठी साजरा करतो, तर तुम्हीसुद्धा तुमच्या परीने होईल तितकी मदत त्यांना अवश्य करा.
तुमच्या घराच्या दरवाजांना या दिवशी तुम्हाला झेंडूच्या फुलांचं त्याचबरोबर आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे। रेडीमेड किंवा प्लॅस्टिकची तोरणं आणण्यापेक्षा तुम्ही जितक्या ताज्या फुलांचा वापर किंवा नैसर्गिक गोष्टींचा वापर सजावटीसाठी जास्त कराल तितकं तुम्हाला तुमच्या घरामध्ये चैतन्य वाढलेलं आहे किंवा सणवार साजरे करताना तो उत्साह जो आपल्याला आता वाटत नाही बऱ्याच वेळा की पूर्वीसारखा उत्साह राहिलेला नाही। कारण पूर्वीच्या काळी जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टींचा वापर केला जायचा आणि आता घाई गडबड असल्यामुळे किंवा आपली पूर्ण जीवनशैली बदलत चाललेली आहे दिवसेंदिवस, त्यामुळेच कदाचित आपल्याला तो पूर्वीसारखा उत्साह वाटत नाही। तर आपण पुन्हा जर काही गोष्टी जुन्या आहेत त्यांच्याकडे वळलो तर काहीच वावगं ठरणार नाही, ज्या आपल्यासुद्धा फायद्याच्या आहेत, जेणेकरून आपण सणवार साजरे केले या आठवणी तर आपल्या मनामध्ये कायम राहतील। तर तुम्ही तुमच्या दारासाठी तोरणं बनवायला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर तुमच्या घरी जी काही वाहनं असतील त्यांनासुद्धा या दिवशी तुम्हाला आठवणीने हार घालायचे आहेत। आणि शक्यतो घरातील ज्या वृद्ध महिला आहेत की चला स्वयंपाक पाणी आहे किंवा दुसरं काही काम आहे नैवेद्याचं वगैरे, तर घरातील ज्या सुना आहेत किंवा ज्या थोड्याशा तरुण आहेत तर त्या जर ते कामं बघत असतील तर थोड्याशा वयाने मोठ्या आहेत किंवा ज्या उभं राहून किंवा स्वयंपाक वगैरे काम करू शकत नाही तर ज्या थोड्याशा वृद्ध आहेत काकू मावशी ज्या कोणी आहेत तर आजी त्यांनी बसल्या बसल्या दिव्यांसाठी वाती तयार केल्या तर नक्कीच चांगलं ठरेल। तुमच्या घरातील महिलांना याची मदत होईल। रेडीमेड तुम्ही वाती आणणार असाल तर विषय नाही, पण घरच्या घरी जर तुम्ही बनवत असाल तर तुम्ही जास्त वाती या दिवशी तयार करून ठेवा। फुलवाती म्हणा, लांब वाती म्हणा, जेणेकरून लक्ष्मीपूजेमध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारचे दिवे लावावे लागतात, तर नक्कीच तुम्हाला ती मदत होऊ शकते। आणि या ज्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला लक्ष्मीपूजनच्या दिवशी बाहेरून आणायच्या आहेत त्या तुम्ही अगदी वेळेवर आणल्या तर चांगलं राहील। कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बरेचसे जण घराच्या बाहेर पडतात, बाजारामध्ये सुद्धा खूप गर्दी झालेली असते आणि त्यामध्ये आपला नंबर लवकर लागला पाहिजे, तर हा सगळा विचार करून तुम्ही त्या वस्तू नक्कीच आणून ठेवा। पूजेमध्ये तुम्हाला जी काही भांडी लागतात जसं की तांबे लागतील, त्याचबरोबर नैवेद्य ठेवण्यासाठी तुमच्याकडे ताट असेल, बऱ्याच जणांकडे चांदीची भांडी असतात, म्हणजेच काय पूजेमध्ये तुम्हाला जे दिवे पंत्या त्याचबरोबर पूजेची भांडी जे काही लागतं तर ते व्यवस्थित घासून पुसून ठेवा, स्वच्छ वाळवून ठेवा, जेणेकरून ऐनवेळी तुम्हाला अगदी ते पटपट आणि हाताशी राहील अशा पद्धतीने वापरता येईल। तर अशी सगळी साहित्याची जुळवाजुळव तुम्हाला या दिवशी करून ठेवायची आहे। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुमच्या घरातलं वातावरण एकदम प्रसन्न कसं राहील, हसतं कसं राहील यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे। हवं तर सकाळी देवपूजेच्या वेळा तुम्ही तुमच्या घरामध्ये कापूर जाळू शकता। कापरामध्ये तुम्ही 1-2 लवंग टाकले जाळताना किंवा तमालपत्र टाकलं तरीसुद्धा चालतं। याचा संपूर्ण जो धूप आहे तो तुम्ही तुमच्या घरभर फिरवू शकता। आणि ज्यांना गोवऱ्या वगैरे आणणं शक्य होईल किंवा जे शेतकरी आहेत तर त्यांच्या घरी गोवऱ्या वगैरे असू शकता, तर गोवरी त्याच्यावर तूप वगैरे किंवा गूळ कापूरवडी अशा वस्तूंचा वापर करून किंवा अशा पदार्थांचा वापर करून सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये सकाळी होम करू शकता, धूप लावू शकता किंवा या गौरीचा जो काही तुम्ही धूर तयार कराल पंचगव्यांचा वगैरे तर त्याचा वापरसुद्धा तुम्ही या दिवशी करा, याचासुद्धा तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुणालाही पैसे देऊ नका किंवा कुणाकडून उधार पैसे आणूसुद्धा नका। आपल्याकडे जे काही पैसे आहेत किंवा जो काही धनसंचय आहे त्याची पूजा आपल्याला या दिवशी करायची असते। आपल्या घरातली लक्ष्मी आपल्याच उपयोगाला आली पाहिजे किंवा ती आपल्याकडेच टिकून राहिली पाहिजे, अशा पद्धतीने तुम्हाला हा नियम पाळायचा आहे। आणि तुमच्याकडे जे काही थोडेफार पैसे असतील तर त्यातले काही पैसे काही दागिने तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता आणि त्यांची पूजा करू शकता। खरं तर लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये लाया बत्तासे किंवा धने यांची पूजा करणं म्हणजेच धनाची पूजा करण्यासारखं आहे। या दिवशी तुम्ही तुमच्या तिजोरीवर स्वस्तिक काढायला अजिबात विसरू नका। हळदीने किंवा हळदी कुंकवाची एकत्रित पेस्ट तयार करून किंवा फक्त कुंकवाने सुद्धा तुम्ही तुमच्या तिजोरीवर स्वस्तिक काढू शकता। जिथे तुम्ही पैसे किंवा तुमच्या मौल्यवान वस्तू दागदागिने ठेवतात तर अशा कपाटावर किंवा तुम्ही एखाद्या पेटीत वगैरे जरी ते ठेवत असाल तर त्याच्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे, तिथे एखादं फूल वाहायचं आहे आणि नमस्कारसुद्धा करायचा आहे। स्वस्तिक काढताना अजिबात चूक करायची नाही।
त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर सुद्धा मागच्या साईडने पुढच्या साईडने म्हणजे दोन्ही साईडने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। सगळ्यात महत्त्वाची आठवण म्हणजे दिवाळीचं फराळ आपण ज्या गॅसवर किंवा ज्या चुलीवर बनवलेलं असतं किंवा आता लक्ष्मीपूजनाचा नैवेद्यसुद्धा आपण ज्याच्यावर बनवणार आहोत तर त्या गॅसला किंवा चुलीला या दिवशी व्यवस्थितपणे स्वच्छ करून घ्या। आणि जसं आपण दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी देवी अन्नपूर्णेची पूजा करायची म्हणून आपल्या गॅसची किंवा चुलीची सुद्धा जशी पूजा करत असतो त्याच्यावर स्वस्तिक काढतो किंवा ओम अन्नपूर्णाय नमः असा मंत्र लिहितो, तर त्यापैकी काही का होईना एक तुम्हाला करायचं आहे किंवा तुम्ही हळदी कुंकवाची 5 बोटंसुद्धा ओढू शकता आणि फूल वाहून दिव्याने ओवाळून त्या गॅसची किंवा चुलीची तुम्हाला पूजा करायची आहे। त्याचबरोबर ज्या भांड्यामध्ये तुम्ही तुमचं पिण्याचं पाणी ठेवलेलं असतं, माठ असेल, हंडा असेल किंवा जार असेल, तर ते सुद्धा तुम्हाला या दिवशी स्वच्छ करायचं आहे आणि त्यामध्ये चांगलं स्वच्छ पाणी भरून ठेवायचं आहे। तुम्ही या दिवशी तुमच्या पाणी पिण्याच्या भांड्यावर सुद्धा स्वस्तिक काढू शकता। तर तुम्हाला या दिवशी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर मागून पुढून स्वस्तिक काढायचं आहे, पाण्याच्या भांड्यावर स्वस्तिक काढायचं आहे, त्याचबरोबर तुमच्या गॅसवर स्वस्तिक किंवा मग हळदी कुंकवाच्या 5 रेषा 5 बोटं तुम्ही ओढू शकता, ओम अन्नपूर्णाय नमः असं तुम्ही लिहू शकता आणि तुमच्या तिजोरीवर सुद्धा तुम्हाला या दिवशी स्वस्तिक काढायचं आहे। आणि ज्या वेळेस तुमचं लक्ष्मीपूजन होईल तर आता लक्ष्मीपूजनासाठी बरंचसं साहित्य आपल्याला लागतं, फुलं पानं किंवा पूजा करताना थोडंफार आपल्याकडून सांडलं जातं, नैवेद्य ठेवतो आपण किंवा घरामध्ये लहान मुलं असतात तर थोडीफार सांडलवंड आपल्याकडून होत असते। पण लक्ष्मीपूजन झाल्यानंतर तिथे थोडंसं सांडलेलं आहे किंवा तांदूळ पडलेले आहेत, अक्षदा पडलेल्या आहेत किंवा थोडाफार कचरा झालेला आहे असं तुम्हाला वाटत असेल तरी पण तुम्हाला लगेच तिथे झाडू मारायचा नाही आहे। जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तुमची लक्ष्मीपूजनाची उत्तर पूजा होईल तेव्हाच तुम्हाला तिथे झाडलोट करायची आहे। रात्री अजिबात पूजा झालेल्या ठिकाणी झाडू मारू नका, नाहीतर तुमची पूजा करण्याचा काहीसुद्धा उपयोग होणार नाही। त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाच्या या पूजेमध्ये तुम्ही एखाद्या त्या मातीच्या सुगडामध्ये किंवा मातीचे जे काही घट आपण समोर ठेवत असतो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची धान्य म्हणा, लाया बत्तासे म्हणा ठेवतो, तर एखाद्या घटामध्ये तुम्ही मीठसुद्धा भरून ठेवू शकता आणि या मिठाची सुद्धा पूजा करण्याची या दिवशी पद्धत आहे। किंवा मग जिथे तुम्ही तुमची पूजा मांडणी केलेली आहे त्याच्या शेजारी एखादा छोटा पाट किंवा चौरंग मांडा आणि एका पंक्तीमध्ये तुम्हाला खडे मीठ किंवा बारीक मीठ घ्यायचं आहे आणि परत त्याच्यावर एक पंक्ती ठेवायची आहे आणि ती पंक्ती तुम्हाला तेल टाकून प्रज्वलित करायची आहे। तर असा एकतर तुम्ही मिठाचा दिवा लावू शकता किंवा पूजेमध्ये एखाद्या भांड्यामध्ये तुम्हाला खडे मीठ किंवा बारीक मीठ भरून ठेवायचं आहे आणि त्या मिठाची सुद्धा पूजा करायची आहे। महालक्ष्मी व्रतामध्ये आपण शांबाला आणि तिच्या आईची कथा नेहमीच ऐकतो, तर मिठाचं महत्त्व काय आहे हे आपण सगळेच जण जाणतो, पण त्या कथेमध्ये आपल्याला ते अजून चांगल्या प्रकारे समजलेलं आहे की मिठाशिवाय अन्नाला रुची नाही, मिठाशिवाय सगळेच पदार्थ अळणी आणि बेचव आहे। त्याच पद्धतीने आपलं जीवन जर अळणी असेल तर ते जगण्यामध्ये काहीच अर्थ नाही। हीच शिकवण आपल्याला ते मीठ देत असतं। तर तुम्ही मिठाची सुद्धा आठवणीने या दिवशी पूजा करा। तर लक्ष्मीपूजन प्रत्येकजण करतो, पण काही गोष्टी ज्या आहेत त्यांची फक्त आठवण करून देण्याचं काम मी तुम्हाला या व्हिडिओतून केलेलं आहे। तर आशा करते तुम्हाला या व्हिडिओचा या माहितीचा नक्कीच उपयोग होईल। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा। भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। धन्यवाद।